आज आपण खूप सोप्या पद्धतीने असे मऊ लुसलुशीत हे उपवासाचे दहीवडे कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उपवासामध्ये काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होत असेल त्यावेळेस अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हे उपवासाचे दहीवडे तयार होतात. नमस्कार, मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हे उपवासाचे दहीवडे बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी भगर घेतलेली आहे. ही भगर निवडून घेतली आणि आता आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. हे बघा, भगर अशी मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेली आहे. भगर फक्त आपल्याला धुवून घ्यायची आहे, इथे आपल्याला भिजत ठेवायची नाही आहे. आता यानंतर एका भांड्यामध्ये मी आता पाणी घालून घेणार आहे. ज्या वाटीने भगर मोजून घेतली अर्धी वाटी, त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. जेवढी भगर घेतली त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे. पाणी एकीकडे उकळतंय तोपर्यंत एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला, त्याची सालं काढून घेतली आणि हा बटाटा आपल्याला असा किसून घ्यायचा आहे. सगळा बटाटा असा किसून घेतला. आता हा आपल्याला एक वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. एकीकडे आपलं पाणी व्यवस्थित उकळलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपण ही भगर घालून घेऊया. भगर घालून झाल्यानंतर यामध्ये आपण हा जो बटाटा धुवून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. बटाट्यामधलं पाणी हाताने असं हलकंसं पिळून घ्यायचं आणि या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. बटाटा आणि भगर आपल्याला इथे छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. चमच्याने सगळं असं आपण एकत्र करून घेऊया. भगर आणि बटाटा खूप पटकन शिजलं जातं. हे शिजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. आता गॅस बारीक करून घेऊया आणि या पातेल्यावरती झाकण ठेवूया. अजून 1-2 मिनिट आपण गॅस चालू ठेवणार आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे झाकण ठेवलेलं भांडं असंच 10 मिनिट ठेवायचं. 10 मिनिटांनंतर ही जी भगर छान शिजली गेलेली आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे ती लवकर थंड होईल. हे बघा, सगळी भगर अशी काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा आल्याचे तुकडे घालून घेऊया आणि यामध्येच एक हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घालायचे आहे. याच्याऐवजी तुम्ही आलं आणि हिरवी मिरचीचं बारीक वाटण करून सुद्धा घालू शकता. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहे किंवा याऐवजी तुम्ही काश्मीरी मिरचीचं लाल तिखट सुद्धा घालू शकता. 2 चमचे साबुदाण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे. कच्चा साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतला आणि त्याचं असं हे पीठ करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर जरी घातली तरीही हे वडे छान लागतात. आता हे सगळं असं व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊया. चमच्याने असं दाबत आपल्याला ही भगरसुद्धा अशी इथे थोडी मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे हे सगळं छान एकजीव होईल. हे बघा, सगळं असं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. आता ही भगर थोडीशी आपण थंड होऊ देऊयात. हे बघा, आता 10 मिनिटांनंतर ही भगर चांगली थंड झालेली आहे. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे त्याचे असे आपल्याला गोल वडे तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, जास्त मोठ्या आकाराचे वडे आपल्याला इथे करायचे नाही आहेत. लहानच करायचे आहेत, म्हणजे तळल्यानंतर हे आतून कच्चे राहणार नाहीत. तर याच पद्धतीने आपण हे सगळे वडे इथे तयार करून घेऊया. हे वडे तयार करत असतानाच एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं होतं. आता हे तेल चांगलं तापलेलं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि यामध्ये आता आपण हे वडे तळून घेऊया. सुरुवातीला 3 ते 4 मिनिट गॅस मध्यम आचेवरती ठेवला. त्यानंतर हलकासा सोनेरी रंग यायला लागल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे. मंद आचेवरती आपल्याला अजून 5 मिनिट हे वडे चांगले तळून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला इथे कुठेही वाढवायचा नाही आहे.
गॅस जर वाढवला तर वडे बाहेरून चांगले तळले जातील आणि आतून कच्चे राहू शकतात. तर हे बघा, असे आपल्याला वडे तळायला साधारण एकूण 10 मिनिट लागतात. इथे तुम्ही पाहू शकता की वड्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे. मधून मधून असे वडे हलवत राहायचे आहेत, म्हणजे सगळीकडून एकसारखे असे तळले जातात. आता आपण हे वडे काढून घेऊयात. हे वडे असेच खायला सुद्धा खूप छान लागतात. हे बघा, असे हे वडे काढून घेतले आणि याच पद्धतीने आता आपण बाकीचे वडे सुद्धा तळून घेऊया. हे वडे तेलातून काढल्यानंतर इथे तुम्हाला दाखवते, खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत. हे बघा, एक वडा मी इथे तुम्हाला तोडून दाखवते. असेच खायला सुद्धा खूप छान लागतात. छान असे आतून सुद्धा तळले गेलेले आहेत. दही वड्यांसाठी लागणारं गोड दही तयार करून घेऊया. इथे मी पाव कप दही घेतलेलं आहे. साधारण 1 कप इतकं हे दही आहे. असं आपण व्यवस्थित असं एकसारखं करून घेऊया. हे बघा, 1 मिनिटभर असं व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं. त्यानंतर यामध्ये 3 चमचे आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. साखर घालण्याच्या ऐवजी पिठी साखरच घालायची, म्हणजे दही पातळ होत नाही. तुमच्या आवडीनुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. ही पिठी साखर या दह्यामध्ये व्यवस्थित अशी एकत्र करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं दही तयार झालेलं आहे आणि हे दही घेताना मी थंड दही घेतलेलं. हे वडे एक 10 मिनिट मी ह्या पाण्यामध्ये घालून ठेवलेले असे हाताने हलकेसे पिळून घ्यायचे. एका ताटामध्ये काढून घेऊया. सगळे वडे असे पाण्यामध्ये पिळून घ्यायचे, म्हणजे छान मऊ होतात आणि यामध्ये दहीसुद्धा पटकन ॲब्झॉर्ब होतं. आता हे सगळे वडे आपण या दह्यामध्ये घालून घेऊया. दह्यामध्ये घालून एक 5 मिनिट असेच ठेवायचे आहेत. हे बघा, 5 मिनिटानंतर आपण काढूया. मस्त अशा अगदी सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत आपले दही वडे तयार झालेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपले हे दही वडे तयार झालेत. खाण्याआधी फ्रीजमध्ये एक 10 मिनिट ठेवायचे आहेत. सर्व करताना यावरती आपण थोडीशी जिरेपूड घालूया. वरून थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे. एकदम मस्त पोटभरीचे हे दही वडे तयार झालेले आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.